हालेलुया. बायबल उड्या पुस्तक 4 अध्याय आणि त्यातून 13वं वचन मी वाचतो. हां, एस्तेर 4 अध्याय आणि 13वं वचन. जुन्या ठेवलं ठीक आहे. मी वाचतो. एस्तेर याचं पुस्तक 4 अध्याय 13 आणि 14 वचन वाचूया. तेव्हा त्याने त्याच्या हस्ते एस्तेरला सांगून पाठवले की तू राजमंदिरात आहेस म्हणून तू यहुदी लोकांतून वाचून राहशील असे तुझ्या मनास वाटू देऊ नको. तू या प्रसंगी गप्प राहिलीस तरी दुसऱ्या कोठूनही यहुद्यांची सुटका व उद्धार होईलच. पण मग तुझा व तुझ्या बापाच्या घराण्याचा नाश होईल. तुला या असल्याच प्रसंगासाठी राजपद प्राप्त झाले नसेल कशावर. आणि इथं एक प्रश्न विचारलेला आहे आणि हा प्रश्न मर्दखायाने एस्तेराने विचारलेला आहे. कालच आपण महिला दिन साजरा केला आणि एस्तेर ही एक धार्मिक यहुदी महिला आहे आणि तिने जे काय केलेलं आहे तिच्यामुळं हजारो नव्हे लाखो यहुद्यांचा बचाव झालेला आहे. पण तो बचाव कशामुळे झाला. सुरुवातीला जेव्हा यहुदी लोकांमध्ये संकट आलं होतं तेव्हा एस्तेराने धाडली होती. एस्तेराने डर गई थी की मी कसं जाऊन राजापाशी जाऊन विनंती करू, कशी जाऊन मी राजाला मध्यस्थीची प्रार्थना करू की माझ्या यहुदी लोकांचा तुम्ही बचाव करा. यहुदी लोकांना मारण्याचं फरमान राजाने काढलं होतं हमानाचं ऐकून. हालेलुया. मी शॉर्टमध्ये सांगतो 10 मिनिटात आपल्याला सांगायला पुढे प्रार्थना घ्यायचं. हमानाचं ऐकून त्या काळच्या राजाने सर्व यहुदी वंशाचा संहार करावा असं फरमान काढलं होतं. आणि तेव्हा मर्दखाया जो यहुदी होता तो एस्तेर राणीला तिचा तो नातेवाईक पण होता. तिला तो पत्र पाठवून सांगतो की तू राजमहालात आहेस, तू राजमहालात आहेस, राजाच्या जवळ आहेस, तू जाऊन आमच्या यहुदी लोकांसाठी मध्यस्थी कर, प्रार्थना कर, विनंती कर आणि आमचा बचाव कर. पण एस्तेर राणीनं त्या मर्दखायाला रिप्लाय दिला की मी जाऊ शकत नाही आणि ती राजाचा असा हुकूम आहे की त्याच्या परवानगीशिवाय कोणीही राजाला भेटू शकत नाही. जर भेटण्याचा प्रयत्न जरी केला आणि ती भ्यायली. तिने तसा निरोप मर्दखायाला म्हणजे तिचा तो लांबचा नातेवाईक होता, मामाने तो काका असेल आणि चुलता काका, त्या चुलत्याला काकाला तिने तो निरोप पाठवला तुम्ही जाऊ शकणार नाही. तेव्हा मर्दखायाने तिची कान उघडणी केली आणि तिला खडसावलं. काय खडसावलं ते ह्या वचनात आहे. तर आपण महत्वाच्या वचनात आलेलो आहोत. तेव्हा त्याने त्याच्या हस्ते एस्तेराला सांगून पाठवले की तू राजमंदिरात आहेस म्हणून तू यहुदी लोकांतून वाचून राहशील असे तुझ्या मनात वाटू देऊ नको. आपल्याला वाटतं आपण सेफमध्ये आहोत, आपले लोक गेले तर गेले, मी सेफमध्ये आहे. नाही, तसं तुमच्या मनात वाटू देऊ नका. आज जे मणिपूरमध्ये संकट आलेलं आहे, आज जे उत्तर प्रदेशमध्ये संकट आलेलं आहे, आज जे गुजरातमध्ये संकट आलेलं आहे ते कदाचित उद्या महाराष्ट्रामध्ये येऊ शकतं. मी असं समजू नका मी महाराष्ट्रात आहे म्हणजे सेफमध्ये आहे. तुमची गरज आहे. तुम्ही जरी आज राजमंदिरात आहात, तुम्ही चांगल्या सेफमध्ये आहात, चांगल्या
सुरक्षित वातावरणामध्ये आहात, पण तुम्ही सुरक्षित राहालच याची गॅरंटी नाही. तुमची ही गरज आहे की तुम्ही विनंती केली पाहिजे राजापाशी. आणि आपला राजा कोण आहे? प्रभू येशू ख्रिस्त आहे. त्याच्यापाशी तुम्ही प्रार्थना केली पाहिजे, मध्यस्थी केली पाहिजे आपल्या लोकांच्या बचावासाठी. तुम्ही असं म्हणू शकत नाही की आज मी सेफमध्ये आहे, आज माझा चांगला नोकरी आहे, चांगली बिझनेस आहे, चांगला व्यवसाय आहे, मला आज प्रार्थनेची गरज आहे, मी सेफमध्ये आहे, माझी फॅमिली आज सेफमध्ये आहे, मला प्रार्थनेची मध्यस्थीची गरज नाही. तुम्ही असं म्हणू शकत नाही जरी तुम्ही आज राजमंदिरात आहात. जरी देवाने आज तुम्हाला प्रोटेक्शन दिलेलं आहे. योगाला कुंपण होतं, योगाच्या सर्वस्वाम होतं, पण ते कुंपण कधी निघून जाईल सांगता येत नाही. यासाठी तुम्हाला देखील मध्यस्थी करण्याची गरज आहे. हालेलुया. आपल्या भाऊ बहिणींसाठी प्रार्थना करणं गरजेचे आहे. जरी ते भाऊ बहीण लांब आहेत. मणिपूरची परिस्थिती तुम्हाला बरेचसा लोकांना माहीत असते. उत्तर प्रदेश, मणिपूर व्हिडिओ वगैरे पाहतो. पण तुम्ही असं समजू नका की आपण राजमंदिराला आहोत. इस्रायली म्हणली, मी इस्रायलीला वाटलं की मी राणे आहे, मी राजमंदिरात आहे, जरी यहुदी लोकांचा नाश झाला तरी माझा नाश होणार नाही. पण मर्दखायाने तिची कान उघडणी केली, तिला बजावलं, तिला खडसावलं, कान उघडणी केली. काय कान उघडणी केली? की तू राजमंदिरात आहेस म्हणून तू शांत बसू नकोस. आणि पुढचं वचन नको, 14 वचन, तू या प्रसंगी गप्प राहिलीस तरी दुसऱ्या कुठूनही यहुद्यांची सुटका व उद्धार होईलच. पण मग तुझ्या व तुझ्या बापाच्या घराण्याचा नाश होईल. तुला या असल्याच प्रसंगासाठी राजपद प्राप्त झाले नसेल कशावर? मग तो प्रश्न मर्दखायाने एस्तेराला विचारला. पहिलं कान उघडणी केली, गप्प राहू नको. मी नंतर प्रश्न विचारला की तुला जे राणीपद मिळालेलं आहे ना, जे काय राजमहाल तुला मिळालेला आहे ना, जे काय चांगली नोकरी, व्यवसाय, सुरक्षित जीवन तुम्हाला मिळालेलं आहे ना, ते कुणामुळे मिळालेलं आहे? त्या परमेश्वरामुळे मिळालेलं आहे. आणि ते कशासाठी मिळालेलं आहे? की आपल्या लोकांसाठी बचाव करावा, आपल्या लोकांसाठी मध्यस्थीची प्रार्थना करावी. यासाठी तुम्हाला ते पद, ते अधिकार तुम्हाला मिळालेला आहे. फक्त स्वार्थी विचार करता कामा नये. आज मी सेफमध्ये आहे, आज माझी फॅमिली सेफमध्ये आहे, मला आज प्रार्थनेची गरज नाही. मी प्रार्थना नाही केलं तरी मी वाचू शकतो, मी आज राजमहालात आहे. असा स्वार्थी स्वतःपुरता विचार, स्वतःच्या कुटुंबापुरता विचार करता कामा नये. आपल्याला मंडळीचा, आपल्या लोकांचा विचार करायला गरजेचा आहे. जेव्हा मर्दखायाने एस्तेराची कान उघडणी केली तेव्हा एस्तेराने पुढे काय म्हणते? 15 वचन आणि 16 वचन वाचल्या. मग एस्तेराने मर्दखायास उलट पाठवला की 16 वचन, जा शुशानेतले सर्व यहुदी जमवा, माझ्याकरिता उपवास करा, 3 दिवस व 3 रात्री अनुगत सेवन करू नका. मीही आपल्या दासीसह तसाच उपवास करीन. असल्या स्थितीत नियमाविरुद्ध मी आज राजाकडे जाईल, मग मी मेले तर मेले. आणि मग मर्दखायाने जाऊन एस्तेरच्या आज्ञेप्रमाणे सेवकाई केले. आणि तिथून पुढची स्टोरी मला माहीत आहे. जेव्हा 3 दिवस व 3 रात्री एस्तेराने सर्व त्या यहुदी लोकांसह उपवास केला, तेव्हा जे संकट यहुदी लोकांवरती आलं होतं त्या संकटापासून त्यांचा बचाव झाला. राजाने पुन्हा एक नवीन फरमान काढलं की ज्या यहुदी लोकांचा नाश करायचा आहे तो नाश होऊ नये. उलट पक्षी ज्या शत्रूंच्या यहुदी लोकांचा नाश होणार होता त्यांचा तुम्ही विरोध करावा आणि त्यांना तुम्ही विकावं. आणि अशा प्रकारे यहुदी लोकांचा बचाव झाला. पण त्या पडद्यावरती जरी एस्तेराने तुम्हाला दिसत असली तरी पडद्यामागे मर्दखायाची कान उघडली कारणीभूत होती. आणि त्या मर्दखायाने जर कान उघडणी केली नसती एस्तेराची, तर एस्तेराने जे काय पुढचं डेअरिंग करायचं होतं, जे काही राजापाशी जायचं होतं आणि मध्यस्थी करायची होती, ती केली नसती. जरी एस्तेराने उपवास केलेला असला आणि त्याद्वारे यहुदी लोकांचा बचाव झालेला असला तरी त्या पडद्यामागं मर्दखायाने एस्तेराला जे काही कान उघडणी केली होती
ती महत्त्वाची होती. देवाचं वचन ह्यासाठीच आहे. देवाचं वचन हेच आहे की तुमचे दोष दाखवणे, तुमची सुधारणूक, नीतिशिक्षण, तुम्हाला फटके मारणे वचनाद्वारे, यासाठीच देवाचं वचन आहे. देवाच्या वचनाचा आदर करा, देवाच्या शिक्षेचा, प्रभूच्या शिक्षेचा आदर करू नका. प्रभू त्यांच्यावर प्रीती करतो, फटके मारतो. या वचनाद्वारे देव तुमची कान उघडणी करतो, कधी कधी माझी करतो, कधी कधी मी पण प्रार्थनेला यायचा आळस करतो. कधी कधी प्रार्थनेला याच्या फॅमिलीसोबत खेळायला जातो. 2 आठवड्यापूर्वी मी गेलो, त्याबद्दल मी देवाला क्षमा पण मागतो. आणि मग देव चांगला फटके मारतो आणि देव परत तुम्हाला लाईन मारतो. देव चांगली कान उघडणी तुमची करतो आणि मग जा मध्यस्थी कर. तू राजमहाराज आहेस म्हणून तू सेफ राहशील असं समजू नका.